हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू फूड अँड मूड विथ प्रिया. आज आपण बनवतोय एक अगदी सातारचा फेमस असा मस्त चमचमीत झणझणीत असणारा पदार्थ. बनवायला अगदी सोपा आणि चक्क भूक नसताना सुद्धा तुम्ही ना 1-1.5 भाकरी तर नक्कीच खाल याच्यासोबत. सो त्याच्यासाठी मी इथे घेतली छोट्या वाटीनी 1 वाटी शेंगादाणे. शेंगादाणे आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचेत आणि मग भाजल्यानंतर गार करून त्यांची साल काढून त्यांचे जाडसर कूट करून घ्यायचे. त्याच्यासाठी शेंगादाणे मी इथे व्यवस्थित भाजून घेतले आणि साल काढून त्यांचं कूट करून घेतलेलं आहे. इथे मी पॅन मध्ये घेतलं 1 पळी तेल. तेल नेहमीपेक्षा थोडंसं जास्त लागतं याला, म्हणजे पदार्थ छान असा चमचमीत होतो. तेल तापलं की त्यामध्ये आपण केली फोडणी. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग घातला त्याच्यात. सोबत घातली अर्धा चमचा हळद. त्यामध्ये आपण घालतोय 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून. प्रत्येक भागाची काही ना काहीतरी स्पेशालिटी असतेच. बघा ना, चंद्रपूर नागपूर साईडला सांबर वडी आहे, मराठवाड्यामध्ये मस्त असं झुणका भाकरी आहे किंवा धपाटे थालीपीठ ते आहेत, सोलापूरची फेमस शेंगापोळी आहे. तसंही साताऱ्याचा अगदी फेमस आणि सर्रास केला जाणारा पदार्थ आहे. त्यामध्येच मी 1 मिरची बारीक तुकडे करून घातली. तिखट थोडंसं जास्त आवडत असेल तर 2-3 मिरच्या बारीक करून घालू शकता किंवा मिरची अजिबात नाही घातली तरी चालेल. कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला. फार जास्त लाल करायचा नाही किंवा अगदीच कच्चा पण नाही राहिला पाहिजे. कांदा परतून घेतला की त्यामध्ये घातलं मी 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा तिखट आणि अर्धा चमचा बॅडगी मिरचीचं तिखट. सगळं परत एकदम मिक्स करून घ्यायचं. उन्हाळ्यामध्ये जेव्हा जेवण जात नाही, त्याच भाज्या खाव्या वाटत नाही, तेव्हा असा एखादा वेगळा पदार्थ केला की जेव्हा बसं पण वाटतं आणि जेवण पण जातं छान. त्यामध्ये मी घातलं चवीनुसार मीठ. परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं. आता आपण कांदा अगदी व्यवस्थित परतून घेतलाय. त्यामध्ये घातलं मी आपण शेंगदाणे भाजून करून घेतलेलं कूट. फार बारीक कूट करायचं नाही, थोडंसं असं जाडसर हवं. परत एकदा सगळं छान मिक्स करूया. या पदार्थाला सातारा साईडला महाद्या असं म्हणतात. बनवायला सोपा आणि चवीला जबरदस्त. शिळ्या भाकरी सोबत तर अप्रतिम लागतो. त्यामध्येच घालायचे पाववाटी पाणी. ज्या छोट्या वाटीने शेंगादाणे मोजले आपण, त्या छोट्या वाटीने पाववाटी पाणी घालायचं. छान मिक्स करायचं आणि आता हे जे कांदा आणि कूट आहे ते थोडंसं शिजलं पाहिजे पाण्यात. तुम्ही बघा ना, आत्ताच किती छान दिसतोय. कांदा आणि कूट थोडंसं शिजत आलं, आपले सगळे मसाले शिजले की त्यामध्येच घालायचंय थोडासा लिंबाचा रस, पाव चमचा. फार जास्त ड्राय करायचा नाही, थोडंसं असं ओलसरपणा हवाच आपल्याला. अगदी शेवटी यामध्ये आपण घालणार आहे पाववाटी मस्त हिरवीगार कोथिंबीर. कोथिंबीर मिक्स केल्यानंतर जास्त वेळ परतायचं नाही. कोथिंबीर थोडीशी अशी ती कच्चेपणा जो असतो ती लागली पाहिजे. कोथिंबीरीचा मस्त वास आला पाहिजे त्याला. गॅस बंद करून घेऊ आणि आपला जबरदस्त महाद्या तयार आहे. पोळी भाकरी सोबत एन्जॉय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करा. थँक्यू.